परवानगी घेणं गरजेचं होतं. बर एवढंच नाही तर जी बर जी आपण सरकार माझ्याकडे पक्षाला याबद्दल विचारूया. नवनाथजी तुमच्याकडे एकच येते की मिनिट. अशी परवानगी घेण्याची गरज असते तर ती घेतली होती का? आणि त्याचबरोबर आत्ताच्या घडीला सर्वपक्षीय नेते ज्यांनी पाय धुतले, ज्यांनी गंडे बांधले या खराचे, त्या राजकीय नेत्यांची चौकशी कधी होणार आहे? कारण आता तरी असं दिसतंय की फक्त महिलांची चौकशी होतीये, त्यात पीडित आहेत बऱ्याचशा, पण इतर पुरुषांची सुद्धा या संबंधित चौकशी कधी होणार? पूर्वी जी या भोंदू बाबाचं जे प्रकरण आहे साधारणतः 2003 पासनं समोर असल्याचं साधारणतः लक्षात येते. जेव्हापासून तपास सुरू आहे, पोलीस इन्क्वायरी करतायत, वेगळी माहिती समोर येते त्यापासून जेव्हा 2003 पासनं या भोंदू बाबाचे काळे कारनामे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. दुर्दैवानं काही महिला दबावापोटी असतील किंवा आणखी काही कारणापोटी असतील तक्रार द्यायला पुढे येत नव्हत्या. पण जेव्हा तक्रार द्यायला पुढे आल्या त्यावेळेला पोलिसांनी हे सगळं प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील या प्रकरणामध्ये तातडीने हस्तक्षेप केला आणि या भोंदू बाबा कसा अटकेल आणि त्याचे सगळे कारनामे कसे समोर येतील हे बघितलं आणि आपण खरंच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं सगळ्यांनी अभिनंदन केलंय नक्कीच नवनाथजी, परंतु आता चौकशी कशी होणार हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. पूर्वी ऐकून तर घ्या. इतर कुठलाही मुख्यमंत्री असली तर अशा प्रकारच्या भोंदू बाबाला बेड्या घातल्या असत्या का याच्याबद्दल शंका आहे. हनुमंत पवार देखील इथं आहेत. नरेंद्र दाभोळकरांचे ते चाहते आहेत. नरेंद्र दाभोळकरांसोबत त्यांनी काम केलेलं आहे. इतर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी ही हिंमत केली नसती ती देवेंद्रजी फडणवीसांनी केलेली आहे. आणि आता या प्रकरणामध्ये भोंदू बाबाला अटक केली आहे, त्याला बेड्या ठोकल्यात, त्याच्या सगळे जे काही काळे कारनामे आहेत ते समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये तपास झाल्यानंतर जो कोणी दोषी असेल, कुणी असेल, तो राजकीय असेल किंवा अन्य कुठलेही असेल, त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल. फक्त आता कोणाचा तरी फोटो आहे म्हणून लगेच त्याला बेड्या ठोका, अटक करा असं होत नाही. कारण राजकारणामध्ये आपण एकमेकांसोबत फोटो काढत असतो, अनेकांसोबत जात असतो आणि फोटो आहेत म्हणून लगेच त्याला पण गुन्हेगार धरा, नवनाथजी हे इथेच एक चुकीचं मुद्दा होतं. महत्वाचा असा आहे की ज्या पीडितांनी तक्रार केलेली आहेत किंवा ज्या संभाव्य पीडित आहेत अशांशी सध्या चर्चा चालू आहे, त्यांना पुढे येण्याची विनंती केली जाते. पण ज्यांचे आधीच फोटो आहेत विविध पद्धतीच्या पूजा अर्चना करताना त्यांना का नाही काही विचारलं जात आहे? नाही नाही, पूजा करणं गुन्हा आहे का? पूजा करणं हा काही गुन्हा पण नाहीये. त्यातनं पण संबंध सुद्धा दिसून येतो ना. ऐका ना, त्याच्यामध्ये काही कुठल्या त्या ज्यांचे फोटो आहेत त्यांच्याबद्दल एखाद्या पीडित महिलेची तक्रार आहे का की यांनी आमच्याकडे नाही, तुम्ही चुकीच्या अर्थाने माझ्या प्रश्नाचा मुद्दा लावून घेताय. ऐका, पूर्वीजी तुमचा फोटो समजा त्या मंदिरात पूजा करताना आला, तुमच्याबद्दल काहीतरी तक्रार नाही, पण पाहिजे ना, अशा काहीतरी परिस्थितीमध्ये आक्षेप नाही, पाहिजे अशा तर परिस्थितीमध्ये त्याबद्दल चौकशी करण्यात काही चुकीचं नाहीये ना, माहिती फोटो आहे म्हणून घेण्यासाठी. अरे पूर्वीजी फोटो आहे म्हणून चौकशी होते का? फोटो शेकडो लोकांसोबत असतात. आता तिथं शिवमंदिर आहेत, नाही, शिवमंदिरामध्ये पण याच फोटोवरनं हजारो रुपाली लोक होते. चाकणकरांचा राजीनामा घेतला ना नवनाथजी सरकारनं. रुपाली चाकणकरांचं नाही, प्रकरण नाही, वेगळं आहे. नाही. रुपाली चाकणकर ह्या सदस्य कसं होत्या. वेगळं आहे त्या नक्की? शिवलिका, अच्छा. अरे रुपाली चाकणकर त्या शिवलिका जी काही संस्था होती त्याच्या सदस्य होत्या. बरं. त्यामुळे रुपाली चाकणकरांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि या प्रकरणामध्ये योग्य वेळी त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर या देखील काही संबंध असतील तर त्यांची देखील चौकशी होईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. गृहमंत्री सक्षम आहेत, पोलीस अधिकारी सक्षम आहेत. नक्की कोणालाही सोडलं जाणार नाही. आज जो मुख्यमंत्र्यांचं बोलणं होतं, पूर्वी फक्त एकच सांगतो, काँग्रेसचे नेते सगळे बोलतायत 2003 पासून या भोंदू बाबाचे काळे कारनामे त्या भागामध्ये चालत होते. 3 पासून 14 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. आता आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात काही अर्थ नाहीये की त्या काळात कोण होतं, आता कोण होतं, मग मागच्या 5 वर्षात काही झालं नाही, आता काही झालं नाही. जेव्हा पीडिता समोर आल्या तेव्हा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचं काम केलं, गुन्हा दाखल केला. बरोबर आहे. आणि या म्हणूनच भोंदू हे बाबाला राजकारण बेड्या होत